पाटील सध्या मिसळीवरती ताव मारताना आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकतो खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या निमित्तानं एकता मिसळचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर एकता मिसळचं आहेत 47 वर्ष प्रवासी असल्यामुळे जे मिळेल ते आनंदाने ताव मारून खाणं याची शरीराला सवय लागली। त्यामुळे मिसळ काही ताव मारून खात नाही आहे। दीपक पायगुडेच्या ह्या प्रकल्पाचं, या उपक्रमाचं, या कल्पनेचं कौतुक करण्यासाठी मी ते आलेलो आहे। तर समाजामधली ही एकता राहिली पाहिजे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलात, काय संदेश द्याल? समाजामध्ये जातीय विषमता आणि पुरुष महिला विषमता आणि गरीब श्रीमंत विषमता या तीन विषमता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देश सगळ्यांची एनर्जी एका वेळेला लागली। निम्म्या महिलांची एनर्जी लागत नाही कारण त्यांना आपण वावच देत नाही। 110 का होईना समाज असा राहतो की ज्यांना कुठेच प्रोजेक्शन नाही। पण त्यामुळे अशा प्रकारच्या एकतेच्या कार्यक्रमातून समाज एकसंघ होईल। 142 कोटीचा देश आहे, संपूर्ण जगातले 3 कोटी धरले ते 145। सगळ्या जगावर राज्य करू, चांगल्या अर्थाने सांस्कृतिक राज्य करू, सगळ्या जगाला दिशादर्शन करू, मार्गदर्शन करू, सगळ्या जगाला मदत करू। आणि त्यामुळे असे दीपक पायगुडेचे जे सगळ्यांनी एकत्र बसून खाणे, सहभोजन ही कन्सेप्ट बाबासाहेबांनी मांडली, सावरकरांनी मांडली, ते ह्याच कल्पनेने मांडली की जेवण जर एकत्र घेणार असाल, आंतरजातीय विवाह होणार असतील तर जातीयता केव्हाच संपेल। समाजातली एकता खरं तर निर्माण होण्यासाठी मला असं वाटतं की हे महत्त्वाचं आहे। त्यामुळं या ठिकाणी एकत्रित येऊन भोजनाचा आनंद घेणं गरजेचं आहे, अशी भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।